संपूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला त्यांना हार अर्पण करावा। छत्रपती शिवाजी महाराज की रामकृष्ण हरी। अमर शशिकांत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्त या सगळ्या संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना या सगळ्यांनी महाराष्ट्राची निवडणूक लढवण्याचा विचार आम्ही लोकांनी घेतला आणि त्याच्या मागचं कारण आहे गेली 10 वर्ष 12 वर्षाची सत्ता म्हणजे कोरोनाच्या काळात होता त्या कोरोनाच्या काळाची 2 वर्ष संधी 8 वर्ष सत्ता ही भाजपच्या विचाराच्या हातात होती। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते। अपेक्षा ही होती की हे राज्य एका वेगळ्या पद्धतीने चालवलं आणि एक नवीन विचार निर्माण केला असा महाराष्ट्राचा जुन्या काळाचा इतिहास आहे। तुझ्या अनेक पिढीने जन्मसाक्षी ज्यांचे नेतृत्व मान्य केले त्या काळासाठी यशाचा सवाल यांच्या विचाराला ही लोकांनी आयुष्यभर शक्ती दिली साधली। आज कोरेगावचा विधानसभा मतदारसंघ आहे देशाच्या पाण्यामध्ये शहरांचा निवडून देण्याच्या संबंधीचा इतिहास कोरेगाव तालुक्यात सुद्धा घडलेला असतात। त्या पार्श्वभूमीवर आज आम्हाला निवडणुकीला सामोरं जातो। निवडणूक महाराष्ट्राची त्याच्या आधी लोकसभेची निवडणूक झाली। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता एकत्र झाली ते काय करू शकते हा इतिहास हिंदुस्थानला दाखवतो।
48पैकी 30 जागा 3 लोकांनी विजय केले. लोकसभेची या 87 जागा 14 वर्षांनी आम्ही घालवली. आणि त्याचे कारण लोकांची शिवक्रांती. पण निशाणीच्या सर्व असून त्याच्या सरकारचा गैरसमज आणि हाताची जागा दिली. असा लहान वर्षाची निवडणूक आहे. पिढींनी विकास घेतला पाहिजे. त्या वर्षाची करू वर्षाची फरक असा करू. पण लहान असतं सरदार शिवाजी, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अन्य सरकार यांच्या हातामध्ये लहान वर्षाची सत्ता कशी याची खबरदारी आणि काळजी ही चोरांना घेतली. आणि त्यासाठी ही आजची सभा आपण बघितलं. हे राज्य कशासाठी हवं? हे राज्य यासाठी हवं की एकेकाळी सर्व देशामध्ये 1 नंबरचं राज्य लहान वर्षाचं राज्य व्हावं. आणि त्यांच्या सरकारांच्या हातामध्ये गेली 8 वर्ष सत्ता आहे. 1 नंबरचं राज्य आज 11व्या नंबरवर. लहान वर्षाची घसरण झाली. सर्वांच्या लहान वर्ष त्याचा लौकिक घसरला. आणि ही गोष्ट तुम्हाला सोहळा लहान वर्षाचं एका दिवशीनं अपमान आहे. आणि निकाल घ्यायचा की आम्ही एकाच कार्यक्रम घेऊ. नवीन संस्थांना समाजाच्या छोट्या लोकांना सुद्धा बरोबर घेऊ. आणि सोडून देशाला दाखवू. महाराष्ट्र हा कधी काही देऊ शकत नाही. शेवटचा महाराष्ट्र हा देशाला एक आदर्श दाखवणार. काय निकाल घेतला लोकांनी. 50% लोकसंख्या मुलींची महिलांची. ज्या समाजामध्ये महिलांना सुद्धा तो समाज पुढे जास्त असतो. आणि ज्या समाजामध्ये महिलांसाठी दुर्लक्ष होतं तो समाज घसरगुंडीच्या रस्त्यावर असतो. भाजप आणि त्यांच्या लोकांच्या हातामध्ये लहान वर्षाची ही सत्ता असताना आज महाराष्ट्रामध्ये महिलांची काय स्थिती? महिलांच्यावर अत्याचार होतात. आणि त्याची आकडे आले या देशामध्ये प्रसिद्ध झाले. जुन्यावेळेस त्याच्यामध्ये लहान वर्षाची नाव आलं. गेल्या 2 वर्षामध्ये लहान वर्षामध्ये 37,381 महिलांच्यावर अत्याचार झाले अशी मिळून. तिथं सोडणार नाही. लहान वर्षाला सोडणार नाही. किंवा गावाला सोडणार नाही. कसं आहे अत्याचाराचं आपल्याला सांगितलं. दुसरी एक माहिती आहे. केंद्र सरकारच्याकडे समाजाच्या मुली महिला यांचं उद्योगभर होण्याचं प्रमाण हे वाढतं आहे. आणि लहान असल्यामुळे अलीकडच्या काळामध्ये 64,000 महिला आणि मुली या निर्भर आहेत. त्याचा हिशोब लागत आहे. त्याची माहिती द्यायची नाही. ही अवस्था महाराष्ट्रामध्ये ज्या राज्यकर्त्यांना तुमच्या माझ्या घराच्या मुली आल्या बहिणी त्यांच्यावर एकच चर्चा असते. त्यांना सत्ता हातात घ्यायचा अधिकार नाही. त्यांना सांगावं लागेल. आणि आमच्या कुटुंबाच्या मुली तुम्ही सांभाळू शकत कसे वाटतं सांगतो. तुम्हाला असंच असेल की 2 महिन्याच्या पूर्वी जिल्ह्यामध्ये लग्नापूर नावाचं गाव आहे. आणि तिथे 16 मुलींचं अत्याचार झाले.
आणि अत्याचार करणारे तथाकथित समाजाचे सुशिक्षित लोक आज हे महत्वाचं वाचतात आणि वेळ ही आली की काय वर्षाची आम्ही किंमत दिली पण आमच्या राज्याच्या मुलीवाली यांचं रक्षण करून त्याच्यामध्ये सर्जन दुसरा प्रकार आमच्या म्हणजे शेतकरी आज या देशामध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्या तिच्या मुद्द्याचा प्रश्न ओचाचा प्रश्न काळ्या ऐंशी इमान दाखवला हा शेतकरी कष्ट करून सोडवतो कष्ट करतो गाव लागतो उत्पादन वाढवतो देशाची भूक लागली जाते एका बाजूने हे खरं पण दुसऱ्या बाजूला या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचे आपल्यावरील अतिशय चिंता झाली अनेकांना आत्महत्येच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली माझ्याकडे शेती खात्याचं काम तर झोप आली दुसऱ्या दिवशी कलेक्टरला कळवलं आत्महत्या त्यांनी केली त्यांच्या कुटुंबांची व्यवसायाला जाऊन मला भेट द्यायची मला समजून घ्यायचे का आत्महत्या केली गेलो दुसऱ्या दिवशी व्यवसायाला गेलो त्या कुटुंबात गेलो पैसे त्यांनी आत्महत्या केली बायको मागं होती वेगवेगळी मुलगी मागं होती ती गेलं त्यांच्याकडे लावलेला विचारलं तुझ्या माणसाने आत्महत्या का केली तुला वेगळी आवडत जाय मी समजून काढली आणि तिने सांगितलं की या देशाच्या तुझ्यासारख्या अनेक महिलेने त्यांच्या हे संकट येऊ नये आत्महत्येचे असतात त्यांनी का स्वीकारला हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि उपाययोजना केलं पाहिजे आणि म्हणून खरं काय असेल मला सांग तिने सांगितलं माझा मालक कापसाचं पीक सोयाबीनचं पीक घेतलं गेल्या वर्षी ते पीक घेण्यासाठी बियाणं खतं औषधे बाजारात घेतले त्यासाठी लाडकेचे कर्ज काढले पीक सोन्यासारखं आलं आणि अशी झाली आणि सोन्यासारखं पीक उद्ध्वस्त झालं पीक संपते त्याच्या पिकासाठी काढलेले कर्ज हे वर्ष डोक्यावर असतं पुन्हा एकदा काय घडलेली पीक घ्यायचं ठरवलं पैसे नसते लहान पैसे द्यायला तयार नसते तर 5 वर्षी सांगत केली शेवटी तो जमीनदार तो शेतकरी सावकाराच्या दाराला गेला आणि सावकाराकडे अधिक व्याजाने रक्कम घेतली पीक घेतलं दुर्दैवाने त्या दिवशी लाला नावाचा जो प्रभाव कावशावर दिसतो तो रोग आला आणि दुसऱ्या वर्षाचं पीक हे सुद्धा गेलं पीक गेलं तर सावकाराकडे गेलेली रक्कम 3 वर्ष दिवसात सुटत राहिली आणि ती पैसा एक दिवशी सावकार 2-4 दूर घरी आला आणि अक्षरशः लावून पैसे मागले हे सांगितले तो आला तो शेतकरी गळ्याला करून सुद्धा माझ्याकडे असता नाही मला सवय नाही आणि सावकाराने काय ऐकून नाही गावाची मांडी कुणी बाहेर काढली त्या शेतकऱ्याचा अमृतीचा पंचर लावून लागला त्याला ते सहन झालं नाही दुसऱ्या दिवशी विषाची वाचली घ्यायची घसा झाला आणि ते जीव देऊन शकतात अशी शेतकरी शेतकरी आज या दिवसामध्ये जीव देत आहे आणि त्याचे कारण त्याच्या मालाची किंमत नसते त्याच्या घामाचे भरणे नसते आणि संकट आल्याच्यानंतर
राजभद्र सरकार मदतीला येत नाही आणि त्या माणसाला आश्वासन करणार जो समंजसाचं आंदोलन ज्याची गरज भागत त्याला आश्वासाच्या रस्त्याला जावं आणि त्या रस्ता बदलायसाठी त्याला जे सरकार वाजवू शकते शेतकऱ्याच्या हिताची जपून करत त्यांना सत्तेचा अधिकार नाही हा अधिकार त्यांनी घेतला पाहिजे आणि त्यासाठी काही पावलं सरकारने तिसरा वर्ग आहे तरुणांचा आज शाळा कमी दिसतात तिथे कोणी गावं कमी त्या कॉलेजचा 20 अध्यक्ष अशा अनेक संस्था शिक्षिकांनी मुलं शिक्षण आनंद तर एका बाजूला आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूला हा मुलगा बदललेला आहे काम करण्यासाठी मुलं निघाला लोकांना अवघड महिने अर्ज करतात हे कसे करतात पण काम करण्याचा अधिकार त्याला मिळतो त्याचा परिणाम ते बदलले असेल आज वेळाच पाहिजे वेळाच झालेला नाही कधी कधी दुसरी प्रकारची भूमिका सुद्धा हा घेऊ शकतो आणि ती अवस्था महाराष्ट्राच्या सर्वांची आली त्याचं एकच कारण ज्यांच्या हातात शस्त्र आहे ते या सर्वांच्या हिताचे जागृत करण्यासाठी त्यांना मुली नक्की देण्यासाठी दुसऱ्या हाताचे निकाल घेत जाईल त्यामुळं आज ही सर्वांची अवस्था झाली आणि हे सगळं वाढलं हे वाढल्याचं कसं हे वाढल्याचं असेल तर भाज्यांना सरकार बदललं सरकार जे तुमच्या पुस्तकाकडे जीवन असतं त्यांना सत्य वाया काढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांची भविष्य सोडू शकेल अशी दृष्टी असलेल्या तर सुसराब लोकांची एक संच त्या राज्याचा कारभार चालवण्यासाठी आणलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर उद्याचे 20 तारखेला प्रसारण केंद्र जाल त्यावेळेला तुतारी आंदोलनाला मानून त्याच्या भावाचं लक्षण लावणार हा विचार आणि हेच काम करायचे शशिकांत शिंदे गेले अनेक वर्ष तुमच्यासाठी काम करते कामगारांच्यासाठी काम करते लाखाची कामगारांच्या जीवनावर वजा येण्यासाठी कसं करते दुर्दैवाने एकदा नियोजित केलं त्यांना यश झालं ज्या वर्गाशी त्यांना संघर्ष करावा असतो एका बाजूला प्रचंड भाषा प्रचंड जिंदगी प्रचंड दादागी आणि या सगळ्यासाठी तुमच्या हिताची जपून करण्यासाठी शशिकांत लढण्याच्यासाठी तयार आहे तुम्हाला त्याची ताकद की त्याच्या मागं राहिली त्यांनी खात्री देऊ इच्छितो की शशिकांत लोच्या वर्षांनी निवडून तर येतील पण राज्यामध्ये राज्य चालवण्यासाठी आणि लक्षात ती जबाबदारी त्यांनी उत्तर झाली राज्याचा कामगार वर्षी असतो या जिल्ह्याचा पालक वर्षी असतो या सगळ्यांमध्ये त्यांच्या जागा त्यावेळेला सातारा जिल्ह्याचा नाव देशात होईल या पद्धतीने त्यांनी काम केले आणि तेच काम यशस्वी करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची सगळी शक्ती त्यांच्या फाशीची विक्रा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि तातडीनं निघण्याची अवस्था त्याला अधिक न्याय घेता मी आपल्या सगळ्यांची योजना घेतो जय हिंद जय